नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे गऱ्या टाकायलासाठी जागा पाहायला। तर त्या ठिकाणचं आज नेचर आहे आणि जे पाण्याचा जो प्रवाह आहे तो एकदम मस्त दिसणार आहे, एकदम निसर्ग तिथला एकदम मस्त दिसणार आहे। तर जाऊया तिथं कशी जागा आहे, आज जागा पाहून यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला उद्याला तिथं गऱ्या टाकायला जायचं आहे। तर पाहूया कशी जागा आहे, काय ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे। तर फक्त आज आपल्याला पाहण्यासाठी जागा जायचं आहे, त्याच्यामुळं आज एकदम वेगळा ब्लॉग होणार आहे। तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे। चला तर आता आपण निघूया त्या जागेवरती ज्या ठिकाणी आपल्याला गऱ्या टाकायलासाठी जायचं आहे, ती जागा पाहण्यासाठी। तर चला मित्रांनो, त्याच्या आधी तुम्हाला इकडे मी दाखवतो मित्रांनो। हे पहा, इथं पाणी आता 5-6 दिवस वरसून झाले, त्याच्यामुळे हे पहा पाणी जे आहे ते उकळायला लागलेलं आहे। हे पहा, आता हे पहा पाणी वाहायला लागलेलं आहे आणि पाणी आता उकळायला लागलेलं आहे, कारण 5-6 दिवस झाले आहेत ना, त्याच्यामुळे। आणि हे पहा एकदम नितळ पाणी झालेलं आहे। तरी आपल्याला गऱ्या टाकायला यायचं आहे उद्याला। आज साहित्य नाही, त्याच्यामुळं आज यायचं म्हणजे आज मोका नाही भेटला। तर हे पहा कसं, तर जाऊया आपण आता त्या ठिकाणी। गऱ्याच टाकून नाही तर उजळून पण एकदम मस्त सज येणार आहे, म्हणजे एकदम मोका भेटणार आहे। रात्रीच्या वेळेस बॅटरी लावून आपण कसं सापड होतो ना, त्या प्रकारे। कारण आता पाणी जे आहे ते एकदम नितळ आहे, त्याच्यामुळं एकदम स्पष्ट दिसतंय, आरपार दिसतंय। त्याच्यामुळं रात्रीच्या वेळेस पण येऊ, एक ब्लॉग त्यावर पण शूट करू, एकदम मस्त ब्लॉग होईल। तर त्याच्या आधी आपण आता जाऊया त्या ठिकाणी आपली जागा पाहण्यासाठी। ह्या झरीला आपल्याला जायचं आहे खाली। आणि हे पहा इकडे किती पाणी आहे, इकडे वरून पाणी येतंय, वाहतंय। दुसरी झरी ही आणि एक झरी इकडून येते, दोन्ही झरीला भरपूर खेकडे असतात। तर जाऊया आपण त्या ठिकाणी, धबधब्याच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। तर ह्या ठिकाणी उतरायला जागा आहे मित्रांनो। तर तर मित्रांनो, जर आपण तयारी करून आलो असतो तर आजच आपल्याला भरपूर खेकडी भेटल्या असत्या, कारण एकदम पाणी जे आहे ते एकदम मस्त नितळ आहे आणि ह्या ठिकाणी भरपूर खेकडी लागतात। तर पाहूया उद्या तर आपण येऊच तसं। तर तुम्हाला मी समोरचं नेचर दाखवतो, ज्या ठिकाणी खेकडी चांगल्या पद्धतीने लागतात ते ठिकाण तुम्हाला मी आता दाखवतो। तर हे पहा, ह्या ठिकाणी भरपूर खेकडी असतात मित्रांनो। आणि हे पहा एकदम पाणी जे आहे ते मस्त दिसतंय। तिकडे समोर तुम्हाला वॉटरफॉल दिसत असेल, धबधबा पहा, मस्त नेचर आहे, तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, एकदम नेचर जे आहे ते पहा, एकदम धबधबा कसा दिसतो ह्या ठिकाणाहून, एकदम मस्त पाणी पडतंय, लय जबरदस्त असं। आणि ह्या ठिकाणी आपल्याला खेकडी पकडायला यायचं आहे उद्या परवाला, उद्यालाच यायचं आहे। पण एखाद्या वेळेस जर टाईम चुकला तर परवा येऊ। पण हे पहा किती पाणी आहे ह्या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणी दगडं आहेत आणि एकदम बांधबिंद आहे, त्याच्यामुळे इथं भरपूर खेकडी लागतात। तर येऊ आपण उद्याला। तुम्हाला आता त्याच्या आधी मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो इथला, आणि धबधब्याचं पण नेचर तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात। हे पहा, ह्या ठिकाणी खेकडी ज्या असतात त्या भरपूर लागतात गरकीला। आणि हे पहा पाणी किती आहे ते, आणि हे पहा धबधब्याचं नेचर दाखवतो। इथं एक लहान धबधबा आहे ह्या ठिकाणी, आणि समोर तुम्हाला दिसत असेल। तर मित्रांनो, आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।